नमस्कार मित्रांनो. आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी अवतार घेतला आणि लाखो भक्तांच्या जीवनाला एक दिशा दिली. अशाच एका महान संतांपैकी एक म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे महत्त्व, श्री स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांच्या कृपेच्या काही प्रेरणादायी गोष्टी. याशिवाय लाखो हरिभक्तांना कोणत्या प्रकारचे साक्षात्कार झालेले आहेत हे आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर स्वामींचे तुम्ही खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात वसला हे एक छोटंसं आणि अत्यंत पवित्र असं तीर्थक्षेत्र. येथे हजारो भक्त दररोज येतात, कारण येथेच श्री स्वामी समर्थांनी दीर्घकाल वास्तव्य केलं होतं. अक्कलकोटमध्ये प्रवेश करताच एक वेगळीच शांतता आणि भक्तीची अनुभूती होते. प्रत्येक भक्ताच्या ओठांवर स्वामींचं नाव असतं. स्वामी समर्थांना अनेक जण दत्तावतार मानतात. त्यांचे जीवन अत्यंत साधे, नम्र आणि करुणेने भरलेले होते. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्यांनी प्रेम दिले, मार्गदर्शन केले आणि संकटातून बाहेर केले. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आज हे वाक्य लाखो भक्तांना धैर्य आणि आशा देत असते. अनेक भक्तांच्या अनुभवांमध्ये स्वामींची कृपा उदाहरणे दिसतात. काहींना आजारातून मुक्ती मिळाली, काहींचे जीवनातील अडथळे दूर झाले, तर काहींना आध्यात्मिक मार्ग सापडला. परंतु स्वामी समर्थ नेहमी नम्र राहिले. त्यांनी त्यांच्या या चमत्कारांचा कधीच अभिमान केला नाही. त्यांचे एकच ध्येय होते, भक्तांचे कल्याण. अक्कलकोटमध्ये एक प्रसिद्ध वडाचं झाड आहे, जिथे स्वामी समर्थ बराच वेळ बसायचे. आजही ती जागा अत्यंत पवित्र मानली जाते. भक्त तिथे जाऊन शांततापणे प्रार्थना करतात आणि स्वामींची उपस्थिती अनुभवतात. स्वामी समर्थांनी भक्तांना अनेक मौल्यवान संदेश दिले आणि भक्त आजही ते मोठ्या श्रद्धेने त्यांचे पालन करतात. यामध्ये देवावर श्रद्धा ठेवा, सत्य आणि प्रामाणिकपणा जपा, गरीब आणि गरजूंना मदत करा आणि नेहमी नम्र राहा यांची शिकवण आजही आपल्या जीवनाला योग्य दिशा देते. तर मित्रांनो, अक्कलकोट हे फक्त ठिकाण नाही, तर ते लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. स्वामी समर्थांचा महिमा शब्दात सांगणं कठीण आहे, पण त्यांच्या नामस्मरणाने मनाला नक्कीच शांती मिळते. चला, शेवटी आपण सर्वांनी मिळून एकदा स्वामींचं नाव घेऊया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं असेल तर अक्कलकोटला आयुष्यामध्ये एकदा तरी जाऊन या. स्वामींची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो. जय श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.